नमस्कार मित्रमैत्रिणींनो. 30 दिवसांमध्ये जर तुम्हाला तुमचं जीवन बदलायचं असेल तर त्यासाठी काही कृती करणं गरजेचं आहे. मग त्या सामाजिक असतील, पैशाच्या बाबतीत असतील, आहाराच्या किंवा नातेसंबंधाच्या बाबतीत असतील. त्या कृती जर केल्या तर तुम्ही नक्कीच तुमचं जीवन 30 दिवसामध्ये बदलू शकता. पहिला आठवडा म्हणजे या आठवड्यामध्ये तुम्ही उद्दिष्ट आणि ध्येय निश्चित करू शकता. थोडी शिस्त लावा आणि साध्या गोष्टींनी सुरुवात करण्याचा हेतू ठेवा. जसं की वहीत किंवा कागदावर जीवनाच्या 4 क्षेत्रांची ध्येय लिहा. जसं की सामाजिक, कोणाशी नातं सुधारायचं, किती बचत करायची, काय बदलायचं, कोणाशी वेळ घालवायचा. यामुळे मनाला एक दिशा मिळते. दुसरं म्हणजे ध्यानाची सवय लावा. सकाळी 10 मिनिटं डोळे मिट श्वासावर लक्ष केंद्रित करा. यामुळे मन शांत होतो, राग कमी होतो, सामाजिक आणि नातेसंबंध गोड राहतात. पैशांची नोंदणी. दिवसाचा प्रत्येक खर्च वहीत लिहा. यामुळे पैसा कोठे वाया जातो हे समजतं. बचतीकडे वाटचाल सुरू होते. मदत करणं. शेजाऱ्यांना, मित्राला किंवा कुटुंबातील एखाद्याला छोटीशी मदत करा. यामुळे सामाजिक बंध मजबूत होतात. पौष्टिक जेवणाचा दिवस ठरवा. जसं की जंक फूड पूर्णपणे टाळा. फळं, भाज्या, डाळ, भात, भाकरी यासारखं पौष्टिक अन्न घ्या. यामुळे पोट हलकं राहतं आणि शरीर ऊर्जावान होतं. नातेवाईकांशी संवाद ठेवा. एखाद्या जवळच्या नातलगाला फोन करा, त्याची विचारपूस करा. यामुळे नातेसंबंध सुधारण्यास मदत होते. 7वा जो दिवस आहे त्या दिवशी मात्र तुम्ही आठवड्यात केलेल्या गोष्टींची यादी तयार करा. यामुळे पुढच्या आठवड्यात सुधारणा कशी करायची हे स्पष्ट होतं. दुसरा आठवडा. यामध्ये तुम्ही स्वतःला शिस्त लावू शकता. या आठवड्यामध्ये तुम्ही शरीराची शिस्त, पैशाचं नियोजन, कुटुंबासाठी वेळ कसा द्यायचा याविषयी तुम्ही नियोजन करू शकता. जसं की जेवण वेळेवर घेणं, सकाळ, दुपार, रात्री ठराविक वेळ, रात्री उशिरा न खाणं. यामुळे पचन सुधारतं आणि झोप चांगली लागते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे बचत सुरू करा. उत्पन्नातून किमान 10% वेगळं काढून ठेवा. यामुळे हळूहळू आपला आपत्कालीन निधी तयार होईल आणि आपल्याला गरजेच्या वेळेस तो उपयोगीही येईल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे समाजात सहभागी व्हा. एखाद्या कार्यक्रमाला जा किंवा छोट्या सभा, मेळाव्यात सामील व्हा. यामुळे ओळखी वाढतात आणि आत्मविश्वास वाढतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे नातलगांना भेटा. एखाद्या चुलत भावंडाला किंवा मित्रांना नक्कीच भेट द्या. यामुळे जिव्हाळा वाढतो आणि गैरसमज कमी होण्यात मदत होतात. त्याचप्रमाणे कुटुंबासाठीही वेळ देणं तितकंच गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही कुटुंबासाठी वेळ काढा. यामुळे तुमचे कौटुंबिक नातेसंबंध सुधारतात, जिव्हाळा वाढतो, एकमेकांबद्दल असलेली ओढ वाढत राहते आणि यामुळे घरगुती कौटुंबिक संबंध चांगलं राहण्यास नक्कीच मदत होते आणि प्रेम, जिव्हाळा, आपुलकी वाढीस लागते. तसंच 1 तास एकत्र घरामध्ये बसा, खेळ, चर्चा करा. यामुळे घरातील तणाव कमी होतो. पाण्याची शिस्त. 8 ते 10 ग्लास पाणी प्याच. यामुळे त्वचा, मूत्रपिंड आणि पचन सुधारतं. खर्चाचा आढावा घ्या. या आठवड्याचा खर्च आणि उत्पन्नाची तुलना करा. यामुळे कोठे पैसा वाया गेला हे लक्षात येतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे व्यक्तिमत्व घडवा. या आठवड्यामध्ये तुम्ही सवयी बदला. जसं की सामाजिक योगदान आणि आरोग्याला महत्त्व तुम्ही 3ऱ्या आठवड्यामध्ये नक्कीच देऊ शकता. यामध्ये जर तुम्हाला वाईट सवयी असतील तर त्या वाईट सवयी तुम्ही नक्कीच सोडू शकता. जसं की मोबाईलचा अतिवापर, जास्त गोड खाणं, टीव्हीचा अतिरेक. यामुळे वेळ वाचतो आणि आरोग्य सुधारतं. त्याचप्रमाणे सामाजिक योगदान. एखाद्या संस्थेला दान करा किंवा मदत करा. यामुळे समाधान मिळतं आणि समाजात आपलं नावही होतं. पण या कृती करणं खूप गरजेचं आहे. यामुळे नक्कीच तुम्हाला आत्मिक समाधान मिळतं. 50% घरगुती जेवण करण्याचाच प्रयत्न करा. बाहेरचे पदार्थ कमी करा आणि घरचे वाढवा. यामुळे शरीर निरोगी राहतं, खर्च कमी होतो. त्याचप्रमाणे जुने मित्र शोधा. जुन्या मित्राला भेटा आणि गप्पा मारा. यामुळे भावनिक आधार वाढतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे खरेदीची शिस्त लावून घ्या. फक्त गरजेच्या वस्तू घ्या. यामुळे पैसा वाचतो. घरात अनावश्यक वस्तू साचून राहत नाहीत. दुसरं महत्त्वाचं म्हणजे कौटुंबिक जेवण. सगळे एकत्र टेबलावर किंवा पंक्तीत जेवण करायला बसा. यामुळे प्रेम आणि संवाद वाढतो.
झोपेची शिस्त नक्कीच स्वतःला लावून घ्या. यामुळे तुमचं आरोग्य नक्कीच चांगलं राहण्यास मदत होते. रात्री 10 ते 11 पर्यंत झोपायचंच ठरवा. यामुळे शरीर आणि मन ताजंतवानं राहतं. या आठवड्यामध्ये आधीच्या गोष्टी पक्क्या करा, मनाचा विकास करा आणि कृतज्ञता वाढवा. यामध्ये तुम्ही शेवटच्या आठवड्यामध्ये सोशल मीडिया फास्ट 1 दिवस मोबाईल सोशल मीडिया न वापरता काढा. यामुळे मन शांत राहतं, स्वतःसाठी वेळ मिळतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आहारात सुधारणा करा. यामध्ये नाचणी, ज्वारी, बाजरी, कडधान्य, भाज्या खा. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. मुलांसोबत वेळ काढा, त्यांच्यासोबत वेळ घालवा. खेळा, कथा सांगा, फिरायला न्या. यामुळे नातं घट्ट होतं आणि आनंद वाढतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मन शांत होतं आणि स्वतःसाठी वेळ मिळतो. तिसरं महत्त्वाचं म्हणजे आहारात सुधारणा करा. गुंतवणुकीचा आराखडा तयार करा. छोटीशी SIP, FD आणि विमा सुरू करा. यामुळे भविष्य सुरक्षित राहतं. ऐकण्याचा सराव करा. बोलण्याऐवजी जास्त ऐकण्यावर नक्कीच भर द्या. यामुळे नाती मजबूत होतात आणि आदर मिळतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे दानधर्म करा. घरातील न वापरणाऱ्या वस्तू द्या. यामुळे जागा मोकळी होते आणि मनही हलकं होतं. हलका आहार घ्या. खिचडी, दही भात, सुपासारखं हलकं खा. यामुळे तुमचं शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते. पोटाला विश्रांती मिळते आणि आरोग्य सुधारतं. कृतज्ञता जर्नल लिहा. 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात. यामुळे मन आनंदी होतं, नकारात्मक विचार कमी होतात. शेवटी मात्र तुम्ही आढावा घ्या. यामध्ये तुम्ही 30 दिवसामध्ये काय बदल केले ते लिहा. यामुळे आत्मपरीक्षण आणि पुढच्या टप्प्यांसाठी योजना तयार होते. 30 दिवसांच्या शेवटी जे बदल झाले ते लिहा. यामध्ये सामाजिक, जास्त मित्र, मैत्रीपूर्ण वागणूक, आर्थिक, जसं की बचतीची सवय, पैशांचं योग्य नियोजन, या संदर्भातील योग्य असं काटेकोर नियोजन करा. त्याचा आढावा घ्या जेणेकरून तुमचे पैसे वाचतील. तसेच आहार, शिस्तबद्ध, हलका आणि पौष्टिक आहार घ्या. नातेसंबंध, जिव्हाळा, आदर आणि संवाद वाढतो. मनःशांती, ताण कमी करते आणि आत्मविश्वास वाढतो. तेव्हा या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही तुमच्या लाईफमध्ये नक्कीच आवर्जून याचा वापर करा. यामुळे तुमचं शरीर निरोगी आणि सदृढ राहण्यास नक्कीच मदत होईल आणि तुम्हाला एक आत्मिक समाधानही नक्कीच मिळेल. त्याचप्रमाणे तुम्ही सामाजिकही व्हाल. त्यामुळे तुमचा ताण कमी होण्यास नक्कीच मदत होईल. तेव्हा या छोट्या छोट्या टिप्सचा नक्कीच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये समावेश करा आणि तुमचं जीवन नक्कीच बदलण्याचा प्रयत्न करा. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.